ज्या पालघर साधू हत्याकांडावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं, ज्या हत्याकांडामुळे शिंदेंनी बंड करण्याचा निर्णय घेतला, त्याच हत्याकांडातील आरोपींनी आता थेट भाजपात प्रवेश केलाय। महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपने ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, आता त्याच लोकांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नेमकं हे प्रकरण काय? पालघर साधू हत्याकांडात भाजपने नेमके कुणावर आरोप केले, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। 16 एप्रिल 2022 याच दिवशी पालघर जिल्ह्यातून रात्री सुरतकडे निघालेल्या 2 साधूंची गडचिंचले येथे निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 200 लोकांना अटक केली होती। याच प्रकरणावरून भाजपनं सरकारला धारेवर धरलं होतं। त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं। विशेष म्हणजे या हत्याकांडाच्या 2 महिन्यानंतरच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं होतं। शिंदेंनी बंडांच्या अनेक कारणांपैकी साधू हत्याकांड हेही एक कारण सांगितलं होतं। साधूंची हत्या आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो, असं वक्तव्य त्यांनी शिवसेनेच्या बंडानंतर केलं होतं। याच प्रकरणात भाजपनं काशीनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते। काशीनाथ चौधरी हेच साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं सांगून भाजपनं सरकारलाही चांगलंच धारेवर धरलं होतं। पण आता त्याच काशीनाथ चौधरींनी थेट भाजपात प्रवेश केलाय। घोषणा कमी राहायच्या इकडे घोषणा जास्त धावायला जास्त लागणार नाही। भारत माता की काशीनाथ चौधरींनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। त्यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत उपस्थित होते। काशीनाथ चौधरी यांच्यासोबत 3000वरून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावरून ज्या काशीनाथ चौधरींवर भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे गंभीर आरोप केलेत, आता त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्या आरोपांचं काय झालं, असे प्रश्न आता विरोधकांकडून विचारले जात आहेत। तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा। पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे।